महाराष्ट्राचे नेते, भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं. आपल्यासोबत रावसाहेब दानवे आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचा एका वेळीच भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलेलं आहे. काय म्हणणार, ज्या प्रकारे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत काहीतरी आरोप प्रत्यारोप करत आहे ईव्हीएमवर, काय म्हणणार? एकतर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2004ला या देशामध्ये ईव्हीएमचा वापर सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेस जिंकली आणि मनमोहन सिंग या देशात 2 वेळेस प्रधानमंत्री झाले, त्यावेळेस कधीही ईव्हीएमवर यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. आणि जेव्हा जेव्हा हे हरले त्यावेळेस ईव्हीएमवर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला, आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं. पण विधानसभेत त्यांचा पराभव झाला, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. मला हे सांगा की ऑब्जेक्शन का घेऊ लागले? तर पराभवाचा खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायचं आहे. आणि जर का त्यांनी आता ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं नाही तर त्यांच्या कार्यकर्त्याला असं वाटेल की आपल्या पक्षाची आता उतरती कळा लागली, आपल्या नेतृत्वाची उतरती कळा लागली. आम्ही अजून आमच्यात चमक कायम आहे, कुठं जाऊ नका, पक्ष सोडू नका, हे दाखवण्यासाठी ईव्हीएमवर आता हे ब्लेम देऊ राहिले. एकूणच सर, जे विरोधी पक्ष नेते आहेत जितेंद्र आव्हाड म्हणतात की जपानमध्ये ही प्रक्रिया बदलली, बॅलेट पेपरवर मतदान आलं, आपण आपल्या इथे का नाही येतो होत असं त्यांनी जे केलं ते आम्ही करायला पाहिजे का? जर या प्रक्रियेला आतापर्यंत 2004 पासून तर आतापर्यंत मान्यता आहे देशाच्या लोकांनी दिली, मग जपाननं ज्या ज्या गोष्टी त्या केल्या त्या आपण करायच्या का? असं नसतं. बरं, आमचा चॅलेंज आहे त्यांना की जर तुमचं ईव्हीएमवर ऑब्जेक्शन आहे तर एखादं डेमॉन्स्ट्रेशन ठेवा. निवडणूक आयोगाने त्यांना चॅलेंज केलं होतं की तू या आणि याच्यामध्ये काय तुम्हाला असं वाटतं की जगाच्या पाठीवर तुमच्याजवळ तर शास्त्रज्ञ असतील ना, त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन घेऊन हे ईव्हीएम हॅक होऊ शकतं, हे ईव्हीएम असं असं करू शकतं, असं प्रेझेंटेशन तरी दिलं पाहिजे ना. ते प्रेझेंटेशन फक्त आपल्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये, आपल्यामुळं आपण हरलो नाही, ईव्हीएम मुळे आपण हरलो, हे दाखवण्यासाठी हे चाललंय सगळं. एकूणच ज्या प्रकारे महायुतीचं सरकार आलंय आणि सुरुवात इथून झाली, म्हणजे शपथविधी विदर्भात होत आहे, नागपूर इथे होत आहे, विदर्भाचा अनुशेष आतापर्यंत भरला आणि विदर्भाचे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आतापर्यंत सुटले आणि सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या विदर्भात झालेल्या आहेत. हे बघा, हा दोष भाजपच्या सरकारचा नाहीये. 95, 14 आणि आता एवढाच काळ आमचं सरकार राहिलंय. पण या देशाच्या स्वातंत्र्यानंतर सतत काँग्रेसचं सरकार राहिलंय. विदर्भ असो, मराठवाडा असो, सतत दुर्लक्ष केलेलं आहे. आमचं सरकार आल्यावर जो काही अनुशेष होता तो भरून काढण्याचा प्रयत्न आमच्या काळात केला गेला. आणि विकास ही प्रक्रिया एका दिवसात, एका वर्षात, 5 वर्षात पूर्ण होत नसते. परंतु जे कोणी नेते त्या काळात होते त्यांनी पूर्णपणानं जो काही निधी होता तो पश्चिम महाराष्ट्रात नेण्याचा प्रयत्न केला. आता देवेंद्र फडणवीस झाल्याच्या नंतर, गडकरी या राज्याचे नेते झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं विदर्भात आणि मराठवाड्यात व्हायला लागले. पण असं नाही म्हणताना की आता या पुढच्या 5 वर्षात सगळा विकास संपेल. विकास ही प्रक्रिया चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आता काही प्रमाणात यावेळेस नक्कीच अनुशेष भरून निघेल याची खात्री आम्हाला आहे. साहेब, ज्या प्रकारे विदर्भाचे जे महत्वाचे मोठे मोठे जिल्हे आहेत, अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम, बुलढाणा, या क्षेत्रामध्ये 5 जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे जिंकून आले, मोठ्या मताधिक्याने आले. आमदार बच्चू कडू पडले, यशोमती ठाकूर पडल्या, म्हणजे ज्या सभागृह गाजणारे जे नेते आहेत ते त्यांना पाडून महायुतीचे उमेदवार जिंकून आले. परंतु मंत्रीपद 5 जिल्ह्यामध्ये एक मंत्रीपद दिलं जातं. हे बघा, मंत्रीपद देणं आणि न देणं तर राजकीय पक्षाला सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणाव्या लागतात. एक विभाग आणावा लागतो, एक सगळे समीकरण जमावं लागतं आणि देत असताना जे कोणी पराभूत झाले त्यांनी काही विकासाच्या गोष्टी थोड्याच मांडल्या. आरोप प्रत्यारोप नको त्या गोष्टी चॅनल येऊन बोलल्यामुळे सुद्धा त्यांचा पराभव झाला. ही गोष्ट लक्षात घ्या. आपलं कार्यक्षेत्र सोडून दुसऱ्या कार्यक्षेत्रात जाऊन लुडबुड करणं, मी राज्याचा नेता आहे असं दाखवणं, म्हणजे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष, राज्याचा नेता व्हायला चालले काही लोक, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा पराभव झाला. आणि मला असं वाटतं की एखाद्या जिल्ह्यावर आता जरी मंत्रिपद मिळालं नसेल तर याचा अर्थ असा नाही की ते पुढच्या वेळेस त्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही, किंवा याच्या अगोदर त्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नसेल.
हे राज्य आहे, एकूण राज्याचा विचार करता ज्यांना ज्यांना आता दिलं ते सगळ्या राज्याचा विचार करतील, ते आपल्या जिल्ह्याचा विचार करणार नाही. त्यामुळे जिल्हा डोळ्यापुढे ठेवून नाही तर राज्य डोळ्यापुढे ठेवून झालेल्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार आहे. एकूणच आपण राज्यामध्ये नेतृत्व केलं, राज्यामध्ये मंत्री सुद्धा राहिले आहे, भाजपाचं नेतृत्व केलं राज्याचं. आता कुठेतरी केंद्रामध्ये रावसाहेब दानवे यांची आवश्यकता असं वाटते. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि जी जी जबाबदारी पक्षानं दिली ती पार पाडण्याचा मी पूर्णपणानं प्रयत्न केलेला आहे. आज माझ्या लोकांनी माझा पराभव केला, तो पराभव मला मान्य आहे. एक नेमलं होतं, मी राज्यामध्ये दौरे केले, पक्षानं सांगितलेले कामं पूर्णपणानं करण्याचं माझं काम पहिल्यापासूनचं. आणि त्यामुळं केंद्रात राज्यात भरपूर सक्षम नेते मीच पाहिजे असं काही नाही. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना निघाली त्या लाडक्या बहीणमुळेच हे सरकार आली असं वाटतं का? अरे असे तुम्ही लाडक्या बहिणीचा तर फायदा झालाच झाला, पण शेतकऱ्याला 90% सबसिडीवर आम्ही पंप दिले, जे की स्वतःच्या उत्पन्नातून उत्पन्न खर्च करून हे शेतकऱ्याला पंप आणावं लागायचे. आज उत्पन्न खर्च करण्याची गरज नाही आणि 10% पैसे 10 लाखाचा पंप 1 लाखात भेटायला लागला शेतकऱ्याला. 3 गॅस सिलेंडर भेटायला लागले महिलांना वर्षातले फ्री. लाडक्या बहिणी योजनेत झाले आणि 1 रुपयामध्ये कृषी विमा निघायला लागला. शेतकऱ्याच्या खात्यावर 12,000 रुपये जमा लावायला लागले. संसारामध्ये आणि शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असल्यामुळं शेतकरी सुखावला, सामान्य नागरिकाला दिलासा मिळाला आणि त्यामुळं सामान्याचं सरकार कोणतं तर महायुतीचं सरकार असं म्हणून लोकांनी मतदान केलं. डबल इंजिन सरकार पूर्ण 5 वर्ष टिकणार असं. अरे प्रश्नच नाही, 5 वर्ष पूर्णपणाचं. आपल्यासोबत ते अभ्यासी व्यक्तिमत्व रावसाहेब दानवे आणि 5 वर्ष महायुती सरकार हे टिकणार आणि सर्व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. मी कॅमेरा पर्सन विशाल सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.